नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती अतिसंभाव्य 500 प्रश्न यामधला भाग 1 300 प्रश्न याचे 2 भाग केले होते. भाग 1 अ आणि भाग 1 ब. तर भाग 1 ब आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 151 ते 300. तर आपण 300 प्रश्नाचे 2 भाग केलेले आहे. पहिला भाग आपला ऑलरेडी अपलोड झालेला आहे. तर दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, म्हणजे 150वा प्रश्न आपला त्यात घ्यायचा राहिला होता. जपानचे चलन कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे येन. संत जनाबाई यांची समाधी गंगाखेड येथे आहे. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो? मुख्य कार्यकारी अधिकारी CEO. नायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपती. गोहत्या प्रतिबंधक चळवळ कोणी राबवली होती? आर्य समाज. क्रिकेट बॉल ही चिकू पिकांची संकरित जात आहे. क्ष किरण म्हणजे विद्युत चुंबकीय लहरी होय. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर खेड येथे आहे. भारताच्या राष्ट्रगीताचे गायन करण्यास किती वेळ लागतो? 52 सेकंद. शिवाजी महाराजांच्या लष्करामध्ये सर्वोच्च अधिकारी यांना काय म्हणत होते? सरनौबत. महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? गडचिरोली. भारतीय बनावटीची पहिली अण्वस्त्र पाणबुडी कोणती? INS अरिहंत. भारतीय बनावटीची पहिली माफ करा, जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी केली होती? अटल बिहारी वाजपेयी. आणि जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी केली होती, हे लक्षात ठेवा. गोगलगाय टिंबटिंब या संघात मोडते? मोलस्का. हाताने केलेली खानाखुणांची भाषा म्हणजेच करपल्लवी. उत्कृष्ट खेळाडूचा आम्हाला अभिमान वाटतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. भाववाचक नाम. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. अर्थातच महेश. भारतातील आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणास आहे? राष्ट्रपती. कोणत्या राज्य सरकारने शासकीय शाळांमध्ये दर शनिवारी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य केले आहे? महाराष्ट्र. फुलाचा टिंबटिंब हा बाग हिरव्या रंगाचा असतो. निदलपुंज. पर्यावरणपूरक ई-कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. दबाव गट ही संज्ञा कुठे उदयास आली? अमेरिका. ई-वॉलेट सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट काय होते? स्त्रियांची सेवा करणे. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? हिवताप. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? गलगंड. उलर व दाल ही सरोवरे असणारे राज्य कोणते? जम्मू काश्मीर. भारतीय राष्ट्रीय सभेने म्हणजेच काँग्रेसने सभेचे 1907 सालचे अधिवेशन टिंबटिंब येथे भरले. सुरत. ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो? डोळा. पहिली गोलमेज परिषद कुठे झाली? लंडन. भारताची राष्ट्रभाषा कोणती किंवा राजभाषा कोणती? हिंदी. तसं तर अधिकृत कोणतीच भाषा नाही, पण असा प्रश्न बऱ्याचदा विचारला सुद्धा जातो. देशातील पहिले हत्तीसाठीचे रुग्णालय कोणत्या राज्यात स्थापन झाले आहे? उत्तर प्रदेश. भारतातील पहिली जनगणना टिंबटिंब साली झाली. 1871 ते 72 साली. भारत सरकारची टांगसाळ खालीलपैकी कुठे नाही? माफ करा, या ठिकाणी नाही आहे, कुठे आहे असं पाहिजे होतं. तर नाशिक या ठिकाणी आहे. चितगाव गटाचे नेतृत्व कोणी केले? सूर्य सेन. पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे आहे. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे? भाग 2. गणिताचा प्रश्न आहे. पितळ या मिश्रणामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते, तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळाच्या भांड्यात किती? हाही गणिताचा प्रश्न आहे. शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो? लिंग, वचन आणि विभक्ती. त्यामुळे याचं उत्तर आहे यापैकी सर्व. गळ्याला तात लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर प्राणांतिक संकटात घालणे. ठीक आहे. नोबेल पारितोषिक दरवर्षी कोणत्या विशिष्ट दिवशी दिले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे 10 डिसेंबर. पशुधन आणि कुक्कुटपालनाला कृषी दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके या शब्दांमध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केला आहे? संत ज्ञानेश्वर.
मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही. या संयुक्त वाक्यातील विधी हे ओळखा. मी समजावले. द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर या पुस्तकाचे लेखक आहे विजयपत सिंघानिया, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. भारतातील सर्वात मोठ्या हिऱ्याला पैलू पाडण्याचा उद्योग सुरत येथे आहे. भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? इंग्लंड. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्वाची आहे? अलिप्तवाद. स्लाय रोगायरा टिंबटिंब शेवाळ आहे, हरित शेवाळ. उचले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लक्ष्मण गायकवाड. कोल्हापूर संस्थानात टिंबटिंब यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. राजर्षी शाहू महाराज. सन 1938 मध्ये टिंबटिंब यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. स्वामी रामानंद तीर्थ. मंडल धरण प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे? झारखंड. महाराष्ट्र शासनाने पहिला पर्यटन तालुका कोणता जाहीर केला? खुलताबाद. रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. रक्तपट्टिका. बल्लारपूर हे टिंबटिंब नदीच्या खोऱ्यातील महत्वाचे कोळसा क्षेत्र आहे. वर्धा नदी. या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात. ठाणे. कोणत्या वर्षी केंद्रीय दक्षता आयोग स्थापन करण्यात आला? 1964. नागपूर हे टिंबटिंब या लोहमार्गावरील महत्वाचे जंक्शन आहे. मुंबई कोलकाता. उदय योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे? ऊर्जा. मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? महात्मा ज्योतिबा फुले. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये टिंबटिंब हा राजनीतीवर ग्रंथ रचला. बुधभूषण. कोणतेही अर्थविधेयक टिंबटिंब सहीशिवाय यांच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही. राष्ट्रपतींच्या. भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांना लाहोर येथे टिंबटिंब रोजी फाशी देण्यात आली. 23 मार्च 1931. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? गलगंड. रसायनांचा राजा, किंग ऑफ केमिकल्स कोणत्या घटकास म्हणतात? सल्फ्युरिक ऍसिड. मानवी मेंदूचे वजन सरासरी किती ग्रॅम असते? 1300 ते 1400. देशातील पहिले द्विस्तरीय म्हणजे टू टायर पंचायत राज कोणत्या राज्यात अंमलात आले? कर्नाटक. कलम 163 नुसार राज्यपालांना स्वविवेकाधिकार प्राप्त झाले आहेत. घागरगडचा सुभेदार या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? तर याचा अर्थ आहे पानक्या. चुरमुरे खात बसणे या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ कोणता? ओशाळ्यासारखे करणे, गप्प बसणे. विसंगत मनीची जोडी ओळखा. कोठे इंद्राचा ऐरावत नि कोठे श्याम भटाची तट्टुराणी, कोठे राजा भोज आणि कोठे गंगोतेली. नाही, याच्यात विसंगतच्या ऐवजी समानार्थी मनीची जोडी उत्तरामध्ये आपण आलेली आहे. सूर्यफूल ही वनस्पती टिंबटिंब वनस्पती आहे. द्विबीजपत्री. संविधान सभेतील मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. इन्सुलिन कोणत्या अवयवातून स्त्रवते? स्वादुपिंड. स्वातंत्र्यानंतर भारताचे परराष्ट्र धोरण अलिप्तवादाचे राहिलेले आहे. कॅल्शियम जास्त कुठे असते? दुधामध्ये. कोकण रेल्वेतील सर्वात लांब बोगदा? करबुडे बोगदा. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? वासुदेव बळवंत फडके. उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स डार्विन. सर्वात मोठी परिसंस्था कोणती? तर महासागर. खचदरीतून वाहणारी नदी कोणती? तापी. भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था? रॉ. सूर्यप्रकाशामुळे तयार होणारी जीवनसत्व? डी. सर्वाधिक काळ टिकणारा हरितगृह वायू? CO2. सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश? इंडोनेशिया. सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्र कुठे आहे? नवी दिल्ली. भारतातील पहिली मोनोरेल मुंबई या ठिकाणी. DAV कॉलेजचे संस्थापक? लाला हंसराज. अस्पृश्यांची कैफियत पुस्तकाचे लेखक? महात्मा फुले. नागपूर शहर कोणत्या नदीकाठी आहे? नाग नदीकाठी. पहिले गायींचे अभयारण्य? मध्य प्रदेश. गुरुकुंज आश्रम कुठे आहे? मोजरी. पाण्याचा उत्कलन बिंदू कोणता आहे? 100 डिग्री सेल्सिअस. पर्वतीय मृदा कशी असते? अपरिपक्व. शून्याधारित
अर्थसंकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत मांडला होता? 7व्या. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण बनला होता? लॉर्ड कॅनिंग. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? 1857 ला. साखर कारखान्यातील टिंबटिंब पासून अल्कोहोल तयार करतात, मळीपासून. बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस इंजेक्शनद्वारे व तोंडाद्वारे दिली जाते. या प्रश्नाचं हे उत्तर बरोबर आहे. सुरुवातीला फक्त तोंडाद्वारेच पोलिओची लस दिली जायची. बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात? दृढ. राज्यघटना तयार करण्यासाठी किती प्रमुख विषय समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या? 8. प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली होती? 1867. नारळ टिंबटिंब कटिबंधीय पीक आहे, उष्ण. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये टिंबटिंब येथे झाला. लुंबिनी नेपाळमध्ये हे ठिकाण आहे, नेपाळ देशामध्ये. महिला कैद्यांसाठी राज्यातील पहिले खुले कारागृह तुरुंग टिंबटिंब येथे स्थापन करण्यात आले, पुणे, येरवडा. सीबीआय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. कविता राऊत कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ही सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखली जाते. ही धावपटू खेळाडू आहे महाराष्ट्रातील. जागतिक कुटुंब दिन केव्हा साजरा केला जातो? 15 मे. दुहेरी राज्य व्यवस्था टिंबटिंब यांनी सुरू केली, रॉबर्ट क्लाइव्ह. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे घटक राज्य कोणते? राजस्थान. भारतीय नियोजन आयोगाची म्हणजेच प्लॅनिंग कमिशनची स्थापना केव्हा झाली? 1950 ला. औद्योगिक क्षेत्राला वित्तपुरवठा करणारी शिखर बँक कोणती? IDBI. ठीक आहे. या ठिकाणी अजून एक IFCI अशी सुद्धा आहे, जी जुनी होती. पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी टिंबटिंब या आम्लाचा वापर करतात. ऍसिटिक आम्ल म्हणजेच विनेगर त्याला म्हणतात. दुग्ध उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे? 7वा. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कोणत्या कलमानुसार लागू केला जातो? 32वे कलम. जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार लागू केला जातो? कलम 21. भारतातील पहिले हनी पार्क कोठे उभारले जाणार आहे? महाबळेश्वर. अजलन शाह करंडक स्पर्धा कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर त्या आहेत हॉकी या खेळाशी संबंधित. हरिहर या शब्दातील 2 पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते? संयोग चिन्ह. अभंग म्हणजे काय? तर एक काव्य रचना प्रकार. ठीक आहे. आणि शब्दानुसार जर विचारलं तर कधीही नष्ट न होणारी कविता अभंग, किंवा कधीही नष्ट न होणारी गोष्ट. पण शब्दशः नाही, इथं काव्य प्रकार म्हणून याचं उत्तर सी. हलाहल या शब्दाचा अर्थ काय? विष. 6 मुलांनी गणिताचे प्रश्न आपण वेगळ्या याच्यामध्ये घेणार आहोत व्हिडिओमध्ये. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? रॉबर्ट हुक. बुटिबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कुठे उभारली आहे? नागपूर. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कुणी सुरू केले? राजा राममोहन राय. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव, डॉक्टर बालचंद्र मुनगेकर, डॉक्टर मॉन्टेसिंग अहलुवालिया म्हणजे वरील सर्व राहिलेले आहेत. ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी नायट्रस ऑक्साईड हे औषध वापरले जाते. अलीकडच्या काळात वेगवेगळे औषध वापरले गेलेले आहेत. सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे? तर दक्षिण कोरियाची ही कंपनी आहे. गोवा राज्य कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? तर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती. महर्षी कर्वे यांना विधवा महिलाश्रम टिंबटिंब येथे स्थापन केला, पुणे येथील हिंगणे. महाराष्ट्र मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पडेगाव येथे सातारा जिल्ह्यात आहे. सार्क संघटनेचे कायमस्वरूपी सचिवालय कुठे प्रस्थापित आहे? नेपाळ, काठमांडू. पोलिओ लस 5 वर्षाखालील बालकांना देतात. पानिपतचे पहिले युद्ध सन 1526 मध्ये कोणाविरुद्ध झाले किंवा कोणाकोणात झाले? तर झैनुद्दीन मोहम्मद बाबर आणि विरुद्ध इब्राहिम लोदी. वेदांकडे चला असे टिंबटिंब हे म्हणतात, तर दयानंद सरस्वती यांनी हे म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस टिंबटिंब येथे पडतो, आंबोली. वित्त आयोग किती वर्षाला नियुक्त केला जातो? 5 वर्षाला. मानवाला थायमिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? बेरी. भारतीय संविधानात मंजुरी वेळी किती परिशिष्टे होती? 8. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुणे येथे केव्हा करण्यात आली? 1880.
भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? नर्मदा. भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आले? वडोदरा, बडोदा. तर मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती अतिसंभाव्य 500 प्रश्न, त्यामधील भाग 1 300 प्रश्नाचा भाग 1 ब, प्रश्न क्रमांक 151 ते 300 हे या व्हिडिओतून बघितलं. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. हा दुसरा व्हिडिओ आहे. जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर तोही बघून घ्या. आणि आता आज संध्याकाळी याचा भाग 2 आणि त्यातला भाग अ किंवा भाग 3 म्हणूया आपण त्याला सरळ, त्या पद्धतीने आपण तो टाकून देऊया. आणि ते 150 प्रश्न येतील आणि शेवटचा 50 प्रश्नाचा भाग येईल जे अति महत्वाचे असतील. तर जास्तीत जास्त शेअर करा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाला YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपण दररोज सकाळी चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि मित्रांनो, बेल आयकॉन नक्की दाबा आणि लाईक नक्की करा. तुमचे काही प्रश्न असतील, काही एखादा प्रश्न चुकलेला असेल ते कमेंटमध्ये विनयाने नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.